नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पण आज आपण फक्त नोट्स काढणार नाही आहोत, तर एका मोठ्या विषयाच्या खोलात जाऊन त्याचा तळ गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासमोर स्रोत आहेत युरोपातील समाजवाद आणि रशियन क्रांती या वादळी कालखंडाबद्दल. हा केवळ काही तारखा आणि नावांचा इतिहास नाही, तर एका शक्तिशाली विचाराची गोष्ट आहे. बरोबर. एका अशा विचाराची ज्याने एका बाजूला समानतेचं स्वप्न दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला 20व्या शतकातील काही सर्वात रक्तरंजित घटनांना जन्म दिला. अगदी बरोबर. आपण या स्रोतांच्या आधारे हा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत. सुरुवात होणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या ठिणगीपासून. अच्छा. मग समाजवादाची आग कशी पसरली आणि अखेरीस रशियासारख्या अवाढव्य वेशात या आगीचा वणवा कसा पेटला, हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. ठीक आहे, तर मग उडी जिमऱ्या या इतिहासाच्या डोहात आणि बघूया काय सापडतंय. सगळ्याची सुरुवात झाली फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या घोषणेने. हो. या विचारांनी जणू काही जगासाठी एक नवीन सॉफ्टवेअर अपडेट आणलं होतं. लोकांना कळायला लागलं की समाज बदलता येतो, राजाला पदावरून हटवता येतं. हो, पण हे अपडेट सगळ्यांनाच आवडलं नाही. काहींना ते खूपच धोकादायक वाटलं. आणि या प्रतिक्रियांमधूनच युरोपात 3 प्रमुख राजकीय गट तयार झाले. कोणते गट होते ते? पहिला होता उदारमतवादी म्हणजे लिबरल्स, दुसरा कट्टरपंथी म्हणजे रॅडिकल्स, आणि तिसरा अर्थातच बदलाला घाबरणारा पुराणमतवादी म्हणजे कन्झर्वेटिव्ह. मला वाटतं यातच खरी गंमत आहे. उदारमतवादी, लिबरल्स, नावावरून वाटतं की ते बदलाच्या बाजूने असतील. पण ते बदलाचे समर्थक होते, क्रांतीचे नाही. बरोबर. त्यांना बदल हवा होता, पण तो फक्त त्यांच्यासारख्या म्हणजे मालमत्ता असलेल्या सुशिक्षित लोकांसाठी. एक प्रकारची मेंबर्स ओन्ली क्रांती. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. त्यांना सर्व धर्मांप्रती सहिष्णू राष्ट्र हवं होतं, संसदीय सरकार हवं होतं, पण ते लोकशाहीवादी नव्हते. अजिबात नाही. त्यांच्या मते मतदानाचा हक्क फक्त मालमत्ता असलेल्या पुरुषांनाच असावा. स्त्रियांना तर मतदानाचा हक्क देण्याचा प्रश्नच नव्हता. आणि कट्टरपंथी म्हणजे रॅडिकल्स, हो, ते नेमके ह्याच्या उलट होते. हो. त्यांनाही मेंबर्स ओन्ली सिस्टम नको होती. त्यांना देशातल्या बहुसंख्य लोकांच्या मतावर आधारित सरकार हवं होतं. आणि त्यांनी महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी चाललेल्या चळवळीला, ज्याला त्या काळात सफ्रेजेट मुवमेंट म्हणून ओळखलं जायचं, त्यालाही पाठिंबा दिला. अच्छा. बरोबर. आणि पुराणमतवादी ते या दोन्ही गटांना घाबरून होते. त्यांचा दृष्टिकोन म्हणजे जे आहे ते ठीक आहे, जास्त बदल करू नका. म्हणजे स्टॅटस को. अगदी. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर त्यांना एवढं कळलं होतं की काही बदल अटळ आहे, पण तो बदल हळूहळू आणि भूतकाळाचा आदर करूनच झाला पाहिजे. त्यांना बदलाची भीती वाटत होती. तर युरोपात हे वैचारिक मंथन सुरू असतानाच एक दुसरी मोठी क्रांती घडत होती, औद्योगिक क्रांती. नवीन शहरं, रेल्वे, कारखाने. पण या झगमगाटामागे एक काळोख होता. प्रचंड मोठा काळोख. या स्रोतांमध्ये त्याचं जे वर्णन आहे ते अंगावर काटा आणणार आहे. पुरुष, स्त्रिया आणि अगदी लहान मुलांनाही दिवसाचे 12-15 तास कारखान्यात राबून घेतलं जायचं. 12 ते 15 तास? हो. काही सेंट पीटर्सबर्गमधल्या कारखान्यांमध्ये तर कामगार आपल्या मशीनच्या बाजूलाच पाळीपाळीने झोपायचे. अनेक दिवस ते कारखाना सोडून बाहेरही जात नव्हतं. बापरे. आपण कोणत्या पातळीवरील निराशेबद्दल बोलतोय याची कल्पना यावरून येते. आणि या अमानुष परिस्थितीतूनच समाजवादाचा विचार एका शक्तिशाली पर्यायाच्या रूपात पुढे आला. हा विचार साधा नव्हता, तो थेट व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत होता. हो. समाजवाद्यांचं म्हणणं होतं की या सगळ्या समस्यांचं मूळ खासगी मालमत्ता आहे. अच्छा, खासगी मालमत्ता? हो. जोपर्यंत कारखाने आणि जमीन काही मोजक्या लोकांच्या मालकीची आहे, तोपर्यंत त्यांना फक्त स्वतःच्या नफ्याची चिंता असणार, कामगारांच्या आयुष्याची नाही. त्यामुळे त्यांचा उपाय क्रांतिकारी होता. मालमत्ता कोणत्याही एका व्यक्तीची नसावी, तर संपूर्ण समाजाची असावी. अगदी. आणि इथेच कार्ल मार्क्सची एंट्री होते. त्याच्या आधीही अनेक समाजवादी विचारवंत होते, पण मार्क्सच्या विचारात असं काय वेगळं होतं की त्याने अख्ख्या जगाला हादरवून सोडलं? मार्क्सचं विश्लेषण अत्यंत प्रभावी आणि तितकंच क्रूरपणे सोपं होतं. त्याने सांगितलं की संपूर्ण मानवी इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून श्रीमंत आणि गरीब यांच्यातील पैशांवरून चाललेलं एक वर्गयुद्ध आहे. वर्गयुद्ध? हो. त्याचे म्हणणे होते की तुमचे विचार, तुमचा धर्म, तुमचा राजकारण हे सगळं फक्त सत्ताधारी वर्गाची संपत्ती वाचवण्यासाठी रचलेलं एक नाटक आहे.
या एका विचाराने जगात आग लावली. त्याच्या मते कामगारांची परिस्थिती तोपर्यंत सुधारणार नाही जोपर्यंत ते भांडवलशाही उलथवून टाकत नाहीत. बरोबर. आणि यातूनच एक कम्युनिस्ट समाज जन्माला येईल जिथे सर्व मालमत्ता समाजाच्या मालकीची असेल. म्हणजे एक प्रकारे. हो, आणि त्याला खात्री होती की हे होणारच आहे. इतिहासाचा तो एक नैसर्गिक शेवट असेल असं त्याला वाटत होतं. तर युरोप या सगळ्या कट्टर विचारांनी ढवळून निघत होता. पण गंमत म्हणजे या विचारांचा स्फोट त्या ठिकाणी झाला जिथे कुणी अपेक्षाही केली नव्हती. रशिया. एक असा देश जो अजूनही सरंजामशाहीत जगत होता आणि जिथे औद्योगिकरण नावापुरतंच होतं. रशियात असं काय होतं की तो या क्रांतीसाठी एक टिंडर बॉक्स बनला? हे समजून घेण्यासाठी आपल्याला 1914च्या रशियाकडे पाहावं लागेल. झार निकोलस द्वितीय सत्तेवर होता. 85% पेक्षा जास्त लोकसंख्या खेड्यात शेतीवर जगत होती. 85%? हो, जमीन होती मुठभर सरदारांच्या, चर्चच्या आणि राजघराण्याच्या ताब्यात. आणि इथले शेतकरी फ्रेंच शेतकऱ्यांसारखे नव्हते. म्हणजे त्यांच्या मनात सरदारांबद्दल आदर नव्हता तर प्रचंड राग होता. ते अनेकदा भाडं देण्यास नकार देत आणि प्रसंगी जमीनदारांचे खूनही करत. म्हणजे ग्रामीण भागात असंतोष धुमसत होता. आणि शहरांमधल्या कामगारांची अवस्था तर आपण ऐकलीच. या असंतोषाला काही राजकीय वाट मिळत होती का? अजिबात नाही. कारण झारच्या रशियात सर्व राजकीय पक्ष बेकायदेशीर होते. सगळे. मार्क्सच्या विचारांवर चालणाऱ्या रशियन सोशल डेमोक्रॅटिक वर्कर्स पार्टीची स्थापना झाली, पण ती गुप्तपणे काम करत होती. आणि याच पक्षात पुढे 2 गट पडले. हो, बोल्शेविक आणि मेन्शेविक. अगदी. लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक, ज्यांचा शिस्त आणि छोट्या समर्पित कार्यकर्त्यांच्या गटावर विश्वास होता. आणि दुसरा गट होता मेन्शेविक, ज्यांना वाटत होतं की पक्ष सर्वांसाठी खुला असावा. आणि ह्या सगळ्यात धुमसत्या असंतोषाचा पहिला मोठा स्फोट झाला 1905 मध्ये, ज्याला इतिहासात ड्रेस रिहर्सल म्हटलं जातं. अगदी बरोबर. 1917च्या क्रांतीची ती एक रंगीत तालीम होती. 1904 हे वर्ष कामगारांसाठी खूपच वाईट होतं. महागाईमुळे त्यांचं खरं वेतन 20% कमी झालं. 20%? हो. आणि मग ब्लडी संडेची ती दुर्दैवी घटना घडली. फादर गॅपॉन यांच्या नेतृत्वाखाली हजारो कामगार आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी झारच्या विंटर पॅलेसकडे. एक मिनिट, हे कामगार शांततेत गेले होते ना? हो, अगदी शांततेत निघाले होते. आणि त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. 100 पेक्षा जास्त लोक मारले गेले. शांततेत मागण्या मांडायला गेलेल्या लोकांवर थेट गोळीबार. या घटनेने तर संपूर्ण देशालाच धक्का बसला असेल. प्रचंड. या घटनेनंतर देशभर संप, दंगली, निदर्शनं सुरू झाली. आणि मग दबावाखाली येऊन झारले ड्यूमा नावाची एक सल्लागार संसद स्थापन करायला परवानगी दिली. म्हणजे झारने लोकांचं ऐकलं तर? वरवर तरी तसंच दिसतं, पण हा एक देखावा होता. झारने जणू काही एक सजेशन बॉक्स तयार केला होता. पण जेव्हा त्याला त्यातल्या सूचना आवडल्या नाहीत तेव्हा त्याने तो बॉक्सच जाळून टाकला. म्हणजे त्याने पहिली ड्यूमा 75 दिवसात आणि दुसरी 3 महिन्यात बरखास्त केली. आणि मग मतदानाचे कायदेच असे बदलले की तिसऱ्या ड्यूमामध्ये फक्त त्याचेच समर्थक म्हणजे पुराणमतवादी राजकारणी निवडून आले. म्हणजे 1905ची ड्रेस रिहर्सल संपली, पण मुख्य समस्या तशाच राहिल्या. आणि मग या धुमसत्या आगीत पहिल्या महायुद्धाने पेट्रोल ओतण्याचं काम केलं. अगदी. सुरुवातीला लोकांना युद्धाबद्दल अभिमान होता, पण जसजसा रशियाचा पराभव होऊ लागला तसतसा लोकांचा भ्रमनिरास झाला. 1917 पर्यंत 70 लाखांपेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. 70 लाख? हो. माघार घेताना रशियन सैन्याने शत्रूच्या हाती काही लागू नये म्हणून स्वतःची स्पीकर आणि घरं जाळली. यामुळे देशात 30 लाखांपेक्षा जास्त निर्वासित झाले. आणि शहरांमध्ये अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. 1916च्या हिवाळ्यात तर भाकरीच्या दुकानांवर दंगी होणं ही एक सामान्य गोष्ट बनली होती. आणि या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी 1917 मध्ये क्रांतीची ठिणगी पडली. ती कथाही खूप नाट्यमय आहे. एका कारखान्यात संप होतो, मग दुसऱ्या दिवशी सहानुभूती म्हणून 50 कारखान्यांमधले कामगार रस्त्यावर उतरतात. आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी या संपाचं नेतृत्व महिला करत होत्या. हो. आणि मग तो क्षण आला ज्याने सगळं चित्र पालटवलं. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्य बोलावलं. पण सैनिकांनी, जे स्वतः शेतकरी आणि कामगारांचीच मुलं होती, त्यांनी आपल्याच लोकांवर गोळीबार करायला नकार दिला. ज्या क्षणी राजशाहीचं प्रतीक असलेलं सैन्यच लोकांच्या बाजूने उभं राहतं, त्याच क्षणी जुनी व्यवस्था कोसळते. बरोबर. सैनिक आणि कामगारांनी एकत्र येऊन
पेट्रोग्रॅड सोव्हिएत नावाची परिषद स्थापन केली आणि 2 मार्चला झारने पदत्याग केला आणि रशियातील शेकडो वर्षांची राजशाही संपली. आणि देशाचा कारभार चालवण्यासाठी एक तात्पुरतं सरकार प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट स्थापन झालं. हो. तर झार गेला, पण देशात एक प्रकारची सत्तापोकळी निर्माण झाली आणि या गोंधळातच एप्रिल 1917 मध्ये व्लादिमीर लेनिन हद्दपारीतून रशियात परतला. आणि प्रभावी कार्यक्रम घेऊन आला. हो, त्याचे एप्रिल थिसिस, ज्या 3 प्रमुख मागण्या होत्या: युद्ध तात्काळ संपवा, सर्व जमीन शेतकऱ्यांना द्या आणि बँकांचं राष्ट्रीयकरण करा. म्हणजे जे सामान्य माणसाला हवं होतं तेच लेनिन बोलत होता. अगदी. त्यामुळे बोल्शेविकांची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली. पण इथे मला एक प्रश्न पडतो. तात्पुरतं सरकार सत्तेवर होतं, बोल्शेविक तर अल्पमतात होते. मग असं असताना फक्त एका रात्रीत 24 ऑक्टोबर 1917 रोजी त्यांनी अख्ख्या देशाची सत्ता काबीज केली, हे कसं शक्य झालं? हे खूपच सोपं वाटतंय. तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हे शक्य झालं कारण त्या क्षणी रशियात खरी सत्ता कोणाकडेच नव्हती. कोणाकडेच नव्हती? नाही. तात्पुरतं सरकार निर्णय घेऊ शकत नव्हतं. ते युद्ध थांबवायला तयार नव्हतं. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. याउलट बोल्शेविक अत्यंत संघटित होते. अच्छा. लिओन ट्रॉट्स्कीच्या नेतृत्वाखाली त्यांनी लष्करी क्रांतिकारी समिती स्थापन केली आणि त्यांनी शांतपणे एकामागून एक सरकारी कार्यालय, टेलिफोन एक्सचेंज, रेल्वे स्टेशन्स ताब्यात घेतली. म्हणजे लोकांना कळायच्या आतच? लोकांना कळायच्या आतच पेट्रोग्रॅड शहरावर त्यांचं नियंत्रण आलं होतं. त्यांनी थेट सत्तेच्या केंद्रावरच हल्ला केला. आणि सत्ता हातात आल्यावर त्यांनी दिलेली आश्वासनं पाळली? त्यांनी लगेचच बदल करायला सुरुवात केली. उद्योग आणि बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, जमिनीला सामाजिक मालमत्ता घोषित करून शेतकऱ्यांना सरदारांच्या जमिनी ताब्यात घ्यायला परवानगी दिली. आणि जुन्या पदव्यांवर बंदी घालून समाजात समानता आणण्याचा प्रयत्न केला. रशिया आता अधिकृतपणे एकपक्षीय राज्य बनले. पण हे एकपक्षीय राज्य सगळ्यांना मान्य असणं शक्यच नव्हतं. इतक्या मोठ्या बदलांना विरोध होणारच. आणि तो झाला. यातूनच 1918 ते 1920 या काळात रशियात भीषण गृहयुद्ध पेटलं. सिव्हिल वॉर. हो. एका बाजूला होते बोल्शेविक, ज्यांना रेड्स म्हटलं जायचं, आणि दुसऱ्या बाजूला होते त्यांचे सर्व विरोधक, व्हाईट्स म्हणजे झार समर्थक, आणि ग्रीन्स म्हणजे समाजवादी क्रांतिकारक. आणि या व्हाईट्सना बाहेरून मदत होती, बरोबर? हो. आणि गंमत म्हणजे या व्हाईट्सना अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपानसारख्या देशांनीही सैन्य पाठवून मदत केली होती, कारण त्यांना रशियात समाजवाद यशस्वी होण्याची भीती वाटत होती. पण अखेरीस रेड्स जिंकले आणि डिसेंबर 1922 मध्ये सोव्हिएत युनियनची USSR ची स्थापना झाली. क्रांती यशस्वी झाली होती. हो. पण आता एक समाजवादी समाज घडवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. त्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजनांचा मार्ग स्वीकारला. केंद्रीकृत नियोजनाद्वारे देशाची अर्थव्यवस्था चालवण्याचा हा एक मोठा प्रयोग होता. आणि त्याचे काही परिणाम दिसले. जसे की औद्योगिक उत्पादन प्रचंड वाढलं, नवीन शहरं वसवली गेली, शिक्षण आणि आरोग्यसेवा सर्वांसाठी स्वस्त आणि उपलब्ध झाली. पण या विकासाची एक मोठी किंमत चुकवावी लागली. लेनिनच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या जोसेफ स्टॅलिनच्या काळात क्रांती तिच्या सर्वात क्रूर आणि अंधाऱ्या टप्प्यात पोचली. होय. स्टॅलिनने शेतीचं सामूहिकीकरण म्हणजे कलेक्टिव्हायझेशन सुरू केलं. त्याचा तर्क होता की लहान वैयक्तिक शेतांऐवजी मोठी सामूहिक शेतं म्हणजे कोलखोस तयार केली तर उत्पादन वाढेल. पण यासाठी त्याने शेतकऱ्यांना त्यांची जमीन सोडून सामूहिक शेतीत काम करायला भाग पाडलं. हो. आणि शेतकऱ्यांनी याला प्रचंड विरोध केला. अनेकांनी आपली जनावरं मारून टाकली, पण ती सरकारच्या हवाली केली नाहीत. मग सरकारने काय केलं? ज्यांनी विरोध केला त्यांना अत्यंत क्रूर शिक्षा देण्यात आली. लाखो लोकांना हद्दपार करण्यात आलं. या गोंधळामुळे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे 1930-33 मध्ये इतिहासातील सर्वात विनाशकारी दुष्काळ पडला, ज्यामध्ये 40 लाखांपेक्षा जास्त लोक मारले गेले. हो. स्टॅलिनसाठी शहरांना आणि उद्योगांना धान्य पुरवणं हे लाखो शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं होतं. आणि ही क्रूरता फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित नव्हती. त्याने पक्षातील आपल्या टीकाकारांनाही सोडलं नाही. समाजवादाविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली लाखो लोकांना तुरुंगात किंवा कामगार छावण्यांमध्ये, गुलागमध्ये डांबण्यात आलं. 20 लाख ही संख्या विचार करण्याच्या पलीकडची आहे. तर एका बाजूला सोव्हिएट युनियन एक औद्योगिक महासत्ता बनत होती. गरिबांना अन्न मिळत होतं.
तर दुसऱ्या बाजूला नागरिकांचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हिलावून घेतले जात होते. ही एक मोठी विसंगती होती. मग या सगळ्याचा जगावर काय परिणाम झाला? या क्रांतीने समाजवादाला एक जागतिक चेहरा दिला. हो, भारत आणि इतर अनेक देशांमध्ये कम्युनिस्ट पक्षांची स्थापना झाली. वसाहतवादाच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना यातून प्रेरणा मिळाली. पण 20व्या शतकाच्या अखेरीस एक समाजवादी देश म्हणून सोव्हिएत युनियनची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा खूप कमी झाली होती. विकासाचं त्यांचं मॉडेल दडपशाहीवर आधारित होतं हे स्पष्ट झालं होतं. तरीही हे नाकारता येणार नाही की समाजवादाचे मूळ आदर्श समता, न्याय, शोषणमुक्त समाज आजही जगभरात वेगवेगळ्या स्वरूपात चर्चिले जातात आणि लोकांना प्रेरणा देतात. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. एका समान समाजाचं शक्तिशाली स्वप्न आणि ते साध्य करण्यासाठी वापरली गेलेली क्रूर वास्तविकता यांच्यातला हा एक तीव्र संघर्ष होता. बरोबर. आणि हे आपल्याला एका मोठ्या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नासमोर आणून ठेवतं. वैयक्तिक स्वातंत्र्याचा बळी दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने समान समाज निर्माण करणं शक्य आहे का? आणि मोठ्या परिवर्तनाची मानवी किंमत काय असू शकते याबद्दल रशियाचा हा प्रयोग आपल्याला नेमकं काय शिकवतो यावर विचार करायला नक्कीच हरकत